इयत्ता 7वी विषय मराठी कविता गोमू माहेरला जाते. स्वाध्याय खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा. कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतील पात्र आणि कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी. कवितेचे कवी ग. दि. माडगूळकर. कवितेची भाषा मराठी. कवितेचा विषय गोमू कोकणात माहेरी चाललेली आहे. तिच्या नवऱ्याला कोकण आणि तेथील माणसे दाखवायची आहेत. कवितेतील पात्र नाखवा आणि गोमूचा नवरा. कवितेमध्ये वर्णन केलेल्या गोष्टी निळी खाडी, हिरवी झाडी, अबोली फुलांचा ताटवा, उंच माड, कोकणी माणसे आणि गलबत, शीड, वारा. एका शब्दात उत्तरे लिहा. गोमूचे माहेर कोकण. कोकणची माणसं साधी भोळी. खालील आकृती पूर्ण करा. कोकणची वैशिष्ट्ये. कोकणची वैशिष्ट्ये. कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे. खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंच उंच माड आहेत. कोकणातील माणसे शहाळ्यासारखी गोड आणि साधीभोळी आहेत. भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा हा सर्वत्र फुललेला दिसतो. पुढील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. काळजात त्यांच्या भरली शहाळी. उत्तर: शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळ्यातील पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याचप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने ही कोमल आणि स्वभाव गोड असतो. झणी धरणीला गलबत टेकवा. उत्तर: गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला म्हणजेच किनाऱ्याला टेकवा, म्हणजे गोमू माहेराला लवकर जाईल. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शेतात शिरण्याची विनवणी कवी करत आहे. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. नाखवा, दाखवा, खाडी, झाडी, भोळी, शहाळी, साऱ्या, वाऱ्या. खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. शीड म्हणजे होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड. माड म्हणजे नारळाचे झाड. खाडी म्हणजे भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी. शहाळी म्हणजे कोवळा हिरवा नारळ. झणी म्हणजे पटकन, लवकर, झटकन. गलबत म्हणजे छोटी होडी, पडाव, नौका. शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते. याबाबत शिक्षक आणि पालकांशी चर्चा करा. उत्तर: शहाळ्याचे पाणी कोकोनट वॉटर आरोग्यदायी असते, कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स सी, ई, बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कार्बोहायड्रेट्स यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात, की जे शरीराला ऊर्जा देतात, रक्तदाब नियंत्रित करतात, किडनी स्टोनचा धोका कमी करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि पचन सुधारतात, ज्यामुळे ते एक उत्तम नैसर्गिक पेय ठरते. नैसर्गिक पेय हे महागड्या आणि प्रक्रिया केलेल्या पेयापेक्षा शहाळ्याचे पाणी एक स्वस्त आणि आरोग्यदायी नैसर्गिक पर्याय आहे. सर्व वयोगटांसाठी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटासाठी हे फायदेशीर आहे. सुपर ड्रिंक याला सुपर ड्रिंक म्हटलं जातं, कारण ते चवदार आणि आरोग्यासाठी अनेक फायदे देणारे आहे.